वेलकम टू स्वातीचं किचन। आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, तर आज मी बनवते शेवगा मसाला। शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत, तर त्याच आणून मी म्हटलं आज मस्त शेवगा मसाल्याची भाजी बनवायची। तर त्यासाठी मी इथं बेसिक कांदा, अद्रक, लसूण, खोबरं हे भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं होतं, तर ते आहे। तर छान होतं हे। 1-2 वेळा आपण याच्यातून भाजी करू शकतो। फ्रीजमध्ये हे आपण स्टोअर करून हा मसाला ठेवू शकतो। तर त्याच्यामध्ये इथं मी बेसिक मसाले टाकलेले आहेत। मी इथं कोल्हापुरी मसाला वापरते, हळद, धनेपूड टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून छान असं मी इथं तेल सुटेपर्यंत हे काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। तर एकीकडे मी इकडे शेवग्याच्या शेंगा उकळून घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी इथे त्या शिजवून घेतलेल्या आहेत। आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकून पण शिजवून घेऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता छान मस्त तर्री आलेलं आहे। लागेल तसं आपल्या याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी इथं टाकते ते म्हणजे येसूर। मी हा येसूर बनवून ठेवलेला आहे, तर याची रेसिपी मी कधीतरी पोस्ट करेनच। पण त्यासाठी मी इथे आता काय केलेलं आहे, आपल्याला जशी घट्ट भाजी आवडते त्या पद्धतीने मी इथं 2 ते 2.5 चमचे इथं मी येसूर घेतलेला आहे आणि तो थंड पाण्यामध्ये असं छान मिक्स करून घेतलेला आहे। याच्यामध्ये अशा गाठी नाही झाल्या पाहिजेत। तर हे जे येसूरचं पाणी आहे ते मी आता भाजीमध्ये टाकत आहे। तर आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे त्या पद्धतीने आपण हा येसूर वापरू शकतो। तर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तर्री आलेली आहे, छान उकळून घेतलेली आहे भाजी आणि येसूरमुळे टेस्ट एकदम छान लागते। आपण चिकनच्या भाजीमध्ये वगैरे पण हा येसूर वापरू शकतो। शक्यतो चिकनच्या भाजीमध्येच वापरतात बऱ्यापैकी, किंवा कुठलीही काळे मसाल्याची भाजी असेल तर आपण हा वापरू शकतो। तर तुम्ही पाहू शकता भाजीला छान घट्टपणा आलेला आहे आणि चवीला पण एकदम अप्रतिम भाजी झालेली आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू।